सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत आणि सामन्याला सुरुवात होते. स्टार्ट ऑफ द मॅच. आणि या आवाज ऐकूया आपण आमचे साथी समालोचक मित्र अक्षयजी पांडव यांचा. पहिला हॅलो 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 ए माईक बंद झालेत. हॅलो हॅलो दोन्ही पण बंद झाले. हॅलो 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 मशीन एखादे बंद झाले का बघा. हॅलो 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 कुठल्याच माईकचा आवाज नाही येते. हॅलो 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 ही मशीन चालू आहे का बघा छोटी माईकची. हॅलो 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 त्याला बोलवता तर कुठे झोपलाय काय माहिती. हॅलो 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 हॅलो
लवकर आहे मित्रा, कधीपासून बंद आहे. फाटलं इथं, बंद झालंय माईक. हॅलो 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 12 पाहिजेत. हॅलो 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 आला ना तो काय ब्लँकेट हॅलो 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 तिथं तर दाखवतोय सिग्नल, मी बोलतोय तो मशीन मध्ये मिक्सर. हॅलो हॅलो तो ग्रीन लाईट भेटते का? हॅलो 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 ए युट्यूबला आवाज येतो का रे? हॅलो 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 युट्यूबला चालू आहे का आवाज? पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका तो अगदी योग्य तऱ्हेने खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जोपर्यंत बॉलला फील्ड केला 1 रन जी धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते 10वर. सध्या जर आपण पाहिलं तर मैदानावरची जी कॉमेंट्री आहे ती बंद आहे काही टेक्निकल इश्यूमुळे. मात्र यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत ते स्पर्धेला वॉच करू शकतात. पहिला बॉल त्यावर एक सिंगल आली आहे. यावेळेस मात्र या बॉलला अगदी योग्य तऱ्हेने तिथे कट केलंय. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि निघून जाईल सरळ सीमारेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावर. विजयाकरता अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 14 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. ऑफस्टंपच्या बाहेर जागा मिळाली, त्याचा योग्य त्याने वापर केला आणि हा चौकार तो तिथे परावर्तित केलाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र वळवलाय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत फील्ड केली 1 रन जी धावफलकावर जोडली गेली, ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 15 ऑन बोर्ड. अगदी अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ते आपल्याला टीम खारबाव यांच्या वतीनं पाहायला मिळालं. पूर्वार्धाच्या खेळामध्ये फलंदाजाला कुठेही डोकं वर काढण्याची संधी दिली नाही, कुठेही मोकळीक दिली नाही आणि त्यामुळे एक लो स्कोरिंग सामना जो प्रेक्षकांना पाहायला मिळतोय आणि अगदी सहजतेनं रन्स त्यामध्ये धावफलकावर लागतायत. यावेळेस मात्र चांगला बॉल व्हेरिएशन होतं. टप्पा खाल्यानंतर फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत गुंगारा देत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. मात्र खूप जास्त प्रेशर या डॉट बॉलचा आता खारबाव संघावर येणार नाही, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावर लागल्या. 3 धावा त्या विजयापासून दूर आहेत. यावेळेस टप्पा खाऊन आत आला बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. क्रियांश 11 खारबाव हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहताय. दर्श 11 टिंबवली हा संघ खूप चांगला परफॉर्म पहिल्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी कट्टोकट त्या सामन्यामध्ये बोरशेती संघाला त्यांनी पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये आले. मात्र फलंदाजी करण्याचा जो निर्णय टॉस जिंकल्यानंतर त्यांनी घेतला होता तो कुठेतरी अंगलट आला, कारण टॉस जिंकला होता टीम टेंबिवलीनं. तिथे त्यांच्या कर्णधाराने म्हटलं की आम्हाला फलंदाजी करायची आणि तो फलंदाजी करण्याचा जो निर्णय तो अंगलट आला. तिथे खूप कमी धावा या पूर्वार्धामध्ये धावफलकावर लागल्या आणि उत्तरार्धामध्ये जर आपण पाहिलं तर सहजतेनं 16 रन्स आल्यात आतापर्यंत. कमी गतीने टाकला, इथे व्हेरिएशन केलं, डायरेक्ट हिट ती लावली आहे आणि माघारी परतवलंय बॅटरला, विकेटचं पतन केलंय. येणारे शेवटचे 6 बॉल आहेत आणि आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर आदरणीय सन्मान्य नितीजी तरेसाहेब यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. कैलाजी तरेसाहेब यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे प्रवीणजी भगत साहेब आणि दिनेशजी पाटील साहेब या 4ही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून सत्यसाई चषक या स्पर्धेकरता
शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकडापासून लक्ष धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतो. हरीशजी पाटील आणि अजितजी भगत साहेब जेव्हा जेव्हा पाणी मैदानात जे लागतं त्या वेळेला मात्र त्यांनी नाही असं म्हटलेलंच नाही आहे की हो माझ्याकडून जेवढं मात्र शक्य होईल तेवढी पाण्याची व्यवस्था मी मैदानाला पुरवेन आणि त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि इथे उपस्थितसुद्धा आहेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लक्ष धन्यवाद आहे. अजितजी भगत, हरीशजी पाटील, सचिनजी भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. या स्पर्धेला मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. मनोजजी भगत साहेब यांचंसुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी या स्पर्धेकरता चषक सौजन्य केलेला आहे. चतुर्थ आणि पाचवा पारितोषिक जे चषक आहे ते मात्र या ठिकाणी आपण पाहतायत. त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. मॅच 6 बॉलमध्ये 2ची जरी असली तरी या मॅचला कठीण कसं करायचं तो प्रयत्न सध्या टेंबिवलीकर मैदानाच्या आतमधनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा तिथे पहिलाच बॉल टप्पा खाल्यानंतर कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला, छेडखाणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर विकेट ती संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोनिश आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि पहिलाच बॉल त्यावर त्यानं सफलता मिळवली आहे. 6 बॉलमध्ये 2 धावा त्या विजयाकरता खारबाव या संघाला दाफलकावर लावायचे आहेत. आज सन्माननीय तुकारामजी पाटील साहेब आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. आज क्रियांश 11 या नावानं खारबाव संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, तर दर्श 11 कोपर टेंबिवली हा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये सध्या क्षेत्ररक्षण करत असताना पाहत आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे, त्यामध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 2 धावसंख्येची गरज आहे. यानंतर आजच्या ज्या 8 संघ होते त्या 8 संघामधील क्वालिफाय होण्याची मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूनं ध्रुव 11 सातपाडी हा संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्यांचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे. या मॅचमधील विजेते संघाबरोबर त्यांचा नेक्स्ट सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुव 11चे कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे, बॅक टू बॅक दुसरा, तो निर्धाव आलाय. आता येणारे 4 बॉल विजयाकरता 2 धावसंख्येची गरज. मोनिश पाटील या मॅचला कठीण करण्याचं काम ते सध्या मैदानाच्या आतमधनं करू पाहतोय. काय त्याच्या प्रयत्नांना यश मिळेल ते आपल्याला इथे बघायचं आहे. मोनिश लढतोय, झगडतोय, झुंजतोय. पुढचा बॉल, आणखी एक बॉल हवेत आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या अवाक्याबाहेर आणि त्याबरोबरच हा सामना इथे जिंकलाय टीम क्रियांश 11 खारबावनं. क्रियांश 11 खारबाव या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम टेंबिवली. आपण आलात, खेळलात, आयोजकांना सहकार्य केलं त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. टेंबिवली संघाकडे एक प्रतिनिधी आपल्याला विनंती करतो आपण मंचावर यावं. आपला यथोचित मान सन्मान आयोजकांच्या वतीनं जो केला जाईल ज्याचा आपण स्वीकार करायचा आणि या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचकडे आपण जाणार आहोत.